पुण्यातील कोरेगाव पार्कमधील असणाऱ्या महार वातनाची जमीन साधारण 1800 कोटींची जमीन व्हॅल्यू असणारी, मात्र ती 300 कोटींमध्ये पार्थ पवार यांच्या संबंधित कंपनीने घेतलेली आरोप असा जो आहे तो पुण्यातील महार वातनाची जमीन मूळ मालक आहे त्यांनी केलेला आहे। आपल्यासोबत हे मूळ मालक आहे, नेमका प्रकार काय आहे तो समजून घेऊयात। नेमका दादा तुमचं नाव काय, तुम्ही कोण आहात आणि नेमका काय प्रकार आहे? हां, माझं नाव सुखराम गेनू गायकवाड, सर्वे नंबर 88, 1 ते 26 हिस्सेदार, त्यापैकी 7 आणि 12चा मी मालक आहे। तर हे 2-3 दिवसापूर्वी आम्हाला असं कळालं की हे खरेदी खत झालेलं आहे या जागेचं, आणि आमचा प्रयत्न काय चाललेला होता की कलेक्टरमध्ये वंशावळ मागितली होती। तुमची वंशावळ लागली की तुमच्या नावे आम्ही जमीन करून देऊ आणि मग तुम्ही मालक होतात। परंतु या 2-3 दिवसापूर्वी असं एक खरेदी खत झालेला सांगण्यात आलं, आणि ह्या खरेदी खत ते शीतल तेजवानी म्हणून यांनी पॉवर ऑफ अटर्नी आमचे 1 ते 26 हिस्सेदाराकडून घेतली, आणि काही लोकांकडून घेतली, काही लोकांकडून नाही घेतली। असंच खोटं नाटक ते हे पॉवर ऑफ अटर्नी घेऊन त्या पॉवर ऑफ अटर्नीच्या आधारे आणि आम्हाला काही किरकोळ पैसे दिले, आणि त्याच्या आधारे त्यांनी खरेदी खत केलं रजिस्टर ऑफिस। आणि रजिस्टर ऑफिसला ज्या वेळेला त्यावेळेला आमच्यापैकी एक हिस्सेदारापैकी अशोक आबा गायकवाड ह्या एक आडानी, त्याला शिक्षणाची याची ज्ञान नसताना त्याला नेलं, आणि त्याला कुठलंही कागदपत्र वाचून दाखवलं नाही, काय नाही, फक्त तुला 500 रुपये हातात दिले असतील किंवा काय, आणि सह्या करते म्हटलं। मला एवढ्या सह्या करायला लावल्या, मला काही कळलं नाही, आणि गपचेपाचे जा म्हटले। या पद्धतीने त्याची फसवणूक केली, आणि त्याच्याबरोबर आमच्या 1 ते 26 लोकांची फसवणूक केली। हे खरेदी खत खोटं आहे, आमची फसवणूक झालेली आहे। तर आणि ज्यांनी फसवणूक केलेली आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावं, कायदेशीर कारवाई व्हावी त्यांच्यावर। आणि ही जी जागा गेली आहे, जशी जैन लोकांची, ज्या लोकांनी जैन त्या समाजाने त्यांना जसं कलेक्टर साहेबांनी त्यांना परत केली, खरेदी खत रद्द केलं, आणि त्यांची जागा आम्ही तर मागास वर्गाचे, जैन तर वेगळा, पण आम्ही मागास वर्ग आहे, आमच्या उपजीविकेचं साधन फक्त हेच होतं, आणि आम्ही गरीब असल्याचमुळं त्यांनी अशा प्रकारे आमची फसवणूक केलेली आहे। तेव्हा यांच्यावर कारवाई व्हावी, आणि आमची जागा आम्हाला त्या जैन ह्याच्याप्रमाणे परत आणि खरेदी खत रद्द व्हावं। सुरुवात नेमकी कशी झाली होती? महार वातनाची जागा आहे, भोगाट वर्ग 2ची सुरुवातीला असते, नेमकं ही काय प्रक्रिया आहे? आमची जागा आहे ना गव्हर्नमेंटच्या ताब्यात होती। तर आमच्या इथे कोणी बंडू मोरे म्हणून एजंट होता, त्यांनी बोलला शीतल तेजवानी तुमची जागा सोडवून देईल, तुम्ही ती संग अग्रीमेंट करा। मग आम्ही तिला मुक्तार पत्र लिहून दिलं जागा सोडवण्यासाठी। जागा सोडवण्यासाठी ती काय म्हणली, आपण जागा सोडवल्यानंतर रिग्रेन करू, रिग्रेन केल्यानंतर खरेदी खत करू, नंतर आपण पैशाचा व्यवहार करू, जागा सुटल्यानंतर जागेचा व्यवहार करू। 5000 2000 असं तिने दिलं, दुसरं काही नाही। त्यांनी फसवलं आम्हाला अक्षरशः। तुमच्या हातात नेमकं काय हे सगळं काय? मी परेश नानासाहेब गायकवाड, माझ्या वडिलांचा चेक बाउन्स झालाय। हे पहा, हे आमच्या वडिलांकडून करून घेतली, फसवणूक झालेली आहे, आणि आम्ही हे सर्व ह्यासाठी भांडत होतो, तरी आमची जमीन आम्हाला परत मिळावी अशी। हा चेक कधी दिला होता? 2006ला, आणि हा बाउन्स झालेला आहे। अशी हे शीतल तेजन पॅरामाउंट हेल्थवाल्यांनी फसवणूक केलेली, हा पुरावा आहे, आणि हे शासकीयला पुरावा हा भक्कम आहे, आणि ह्याच्यामुळं ही आमची जमीन आमच्या परत ताब्यात देण्यात यावी अशी आमची इच्छा आहे। पावडर ऑफ पॅटर्नीच्या स्वरूपामध्ये तुम्हाला हा चेक देण्यात येत होते, मात्र तो चेकच आता बाउन्स झालेला आहे, त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत पैसे आले ना असं नाही? हो, राईट, अगदी बरोबर आहे तुमचं। आम्हाला पैसे मिळालेलेच नाही, आणि आमची फसवणूक झाली आमच्या कुटुंबाची, आमच्या सर्व मागासवर्गीय लोकांची, भाऊबंधांची, गायकवाड कंपनी। साधारण ही किती कोटींची जागा आहे, आणि तुम्हाला किती परतावा मिळतोय, किंवा तुम्हाला किती रक्कम? ह्या जागेची किंमत टोटल 1800 करोड रुपये, आणि याची व्यवहार केला 300 करोडला शीतल तेजवानीने आमच्या परस्पर, आणि त्याची स्टॅम्प ड्युटी भरली। कुणाशी केलं? ती अमेरिकन कंपनी, पार्थ पवारचा मुलगा, अजित पवारचा मुलगा आहे ना पार्थ पवार, ते अमेरिकन कंपनी त्यांची, त्यांचा व्यवहार केलेला आहे, आणि त्याची तुम्हाला कल्पना नव्हती कल्पना। आम्हाला मीडियाने जेव्हा आलं तेव्हा आमच्या लक्षात आलं की असं गडबड झालं, तेव्हा आम्ही इथं आलो। त्या जागेची टोटल किंमत 1800 करोड रुपये, त्याचा नत्र होतो 800 करोड रुपये, पण आज सत्तेचा गैरवापर करून यांनी 500 रुपये स्टॅम्प ड्युटी भरून जागा लाटायचा प्रयत्न केला। त्याच्यात जे दोषी अधिकारी आहे, महसूल खातं म्हणा
तर कुठल्याही ह्यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, अन्यथा आम्ही इथं आत्मदहन किंवा मोठं आंदोलन करणार आहे, याची दक्षता सरकारने घ्यावी. तुम्ही या सगळ्यामध्ये वेळोवेळी पाठपुरावा केला का हो, किंवा केला ना. अधिकाऱ्यांशी संपर्क साधला का? केला ना. नेमकं त्यांच्याकडून काय उत्तर आम्हाला बाळासाहेब थोरात जेव्हा महसूल मंत्री होते तेव्हा आम्हाला मुंबईला बोलवलं होतं कोकण विभागामध्ये, आमची जबाबदारी नोंदवली होती, पण ते काय बिल्डर तेजवानी मोठे असल्यामुळं ते मॅनेज करून ते आम्हाला कलेक्टरपाशी जाऊ देत नव्हते. याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप झाला, राजकीय हस्तक्षेप असं वाटतंय का? वाटतं ना साहेब, एवढं 1800 करोडची प्रॉपर्टी 100% झाला असणार आहे ना. मेन पॉईंटची जागा आहे साहेब. आता या सगळ्यामध्ये पुढं काय असणार आहे? तुमची पुढं भूमिका काय आहे? तुम्ही म्हणजे काय, आम्हाला जे तेजवानीने शीतल तेजवानी जे आम्हाला फसवलं आहे ते फक्त आमचा ब्लेम त्यांच्यावर आहे. प्रत्येकाला 2-2, 4-4 माणसं घेऊन त्यांनी असे खरेदी करून घेतो म्हणले किंवा तुमची नावं लावून घेऊ म्हणले, आम्हाला पैसे थोडेफार लोकांना दिले असतात, पण सगळ्यांना अंधारात ठेवून त्यांनी हे जे केलं अजून ते आम्हाला काय पसंत नाही. याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे, ज्यांनी केलं त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. मेन दोषी शीतल तेजवानी. आमचा त्या पाक पॉवरची काही संबंध नाही. तिने यावर केलेलं आहे आणि तिने पैसे काढलेले. तुम्हाला अंधारात ठेवून केलाय असा अंधारात केला. अहो बाळासाहेब थोरात महसूल मंत्री होते ना, त्यावेळेस होती हायकोर्टात जाऊन जागा दावा करत होती. मग बाळासाहेब थोरातांनी आम्हाला तलाठ्याकडे पत्र पाठवून आम्हाला बोलवून घेतलं कोकणमध्ये, आणि तिने तिच्या वकिलाला बोलून घेतलं त्यावेळेला कोकण भवनमध्ये. तर त्यावेळेला आम्ही बाळासाहेब थोरातने सुद्धा तिला झापली. अहो तुम्ही महाराष्ट्राची जागा तुम्ही डायरेक्ट नाव कशी काढली? शेतकऱ्याला विश्वासात घेत नाही, आम्हाला आमच्या खात्याला विश्वासात घेत नाही. बाळासाहेब थोरात बोलले होते महसूल मंत्री असताना. पण त्या सगळ्यामध्ये महारवतनाची जागा आहे, याला नजराना भरावा लागतो. त्याची काय प्रक्रियाच्या बाबतीत तुम्हाला काही हा नाही. 50% भरावाच लागतो. त्यांनी स्टॅम्प ड्युटी व्यवहार करताना 300 करोडचा हा जो व्यवहार केलेला आहे हा पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेला आहे. स्टॅम्प ड्युटी फक्त 500 रुपये भरलेली आहे. कोणत्या पद्धतीने, कोणाचा, कशाच्या आधारे घेतला, कशाच्या आधारे तुम्ही 500 रुपये स्टॅम्प ड्युटी भरून हा व्यवहार किंवा हा दस्त नोंदवला, हे सगळ्यांना सांगण्यात यावं की हा दस्त जो नोंदवलाय हा पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने नोंदवला गेलेला आहे. फक्त 500 रुपये स्टॅम्प ड्युटी घेतली. त्याची स्टॅम्प ड्युटी जर तुम्ही विचार केला तर 21 कोटी ही स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार होती. महसूल पूर्णपणे बुडवला गेलेला आहे या ठिकाणी. तर आपण, आमची सर्वांची यामध्ये मागणी एकच आहे की हा जो दस्त झालेला आहे हा पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने झालेला, हा दस्त रद्द करण्यात यावा आणि मूळ मालकांना ही जमीन परत मिळावी ही आमची मागणी आहे. ही जमीन जर आम्हाला परत मिळाली नाही तर आम्ही या ठिकाणी उद्या तीव्र आंदोलन करणार आहोत, ही आमची भूमिका आहे. जर ही जमीन मूळ मालकाला परत मिळाली आणि जर नाही मिळाली तर आम्ही याच्यावर आंदोलन करणार आहे. मात्र ही संबंधित कंपनी जी आहे ती पार्थ पवार यांच्या जवळची आहे, त्यांची असल्याचे समजते. त्यामुळे आता ह्या सगळ्यांना, मूल मालकांना ही जमीन मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन दीपक सनसर, सुमित सोनोने, न्यूज 18 लोकमत, पुणे.